दुसरी गुफा आहे ती तिथून थोडंसं, ती जी पहिली गुफा होती ती आपण तिथे पाहिली होती. त्याच्यानंतर थोडंसं पुढे आल्याच्यानंतर ही इथे दिसते आहे आपल्याला वरती दुसरी गुफा आहे. सो आपण इथं दुसऱ्या लेणीमध्ये जाणार आहोत. तर चला वरती जाऊयात. पण वरती जाणं म्हणजे फारच कठीण आहे. तुम्ही बघू शकता ही सरळ वरती लेणी आहे, जी वरती दिसते ती सरळ लेणी आहे. सो तिथे आपल्याला जायचं आहे. त्याच्यामुळे कॅमेरा पकडून तिथं जाता येणार नाही आहे. सो आपण कॅमेरा ठेवूया आणि डायरेक्ट वरती गेल्याच्यानंतर बघूयात. इथे येण्याच्या आधी आपल्याला 2 गुफा किंवा 2 लेणी बघायच्या होत्या. पण इथे आल्याच्यानंतर आपल्याला तिसरी पण एक लेणी दिसते वरती. तिसरी गुफा किंवा लेणी म्हणता येईल त्याला. तुम्ही बघू शकता जी आपण ती लेणी बघत होते ती तिथे आहे आणि तिथे हेमंत जातोय वरती. आणि त्याच्याच शेजारी थोडंसं अंतरावरती दुसरी एक गुफा आहे. पण तिथं जायला बिलकुल रस्ता नाही आहे. पूर्ण हे काटेरी झाड आहेत आणि त्याच्यानंतर ती वरती दिसते गुफा. सो तिथं देखील जाण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. पण त्यातपूर्वी आधी कॅमेरा ठेवूयात, कारण की बिलकुल चढता येत नाही आहे. तो हेमंत बराच वेळ झाला ट्राय करतोय. भयानक कठीण रस्ता आहे. सो जाऊयात आपण वरती. त्याच्यासाठी कॅमेरा ठेवूयात आणि मग नंतर चढूयात. कारण की अशा ठिकाणी रिस्क बिलकुल घ्यायची नाही आहे. कारण की रस्ता एकदम कठीण आहे आणि पूर्ण काळे दगड आहेत. त्याच्यामुळे ते घसरत आहेत आणि जी माती आहे ही माती पण पूर्ण निसरडी झालेली आहे. त्याच्यामुळे याच्यावरती जरी पाय ठेवला तरी ते घसरत खाली येतोय आपण. त्याच्यामुळे आम्ही 3-3 जण सलग एकामागे एक असं चढतोय. तर बघूयात वरती गेल्याच्या नंतर बघूयात. की दरवाजा असं आपल्याला जी दुसरी लेणी पाहिजे होती तिला दरवाजा आहे असं म्हटलं जातं. सो आपण त्या लेणीच्या तिथे आलेलो. ते दोघं वरती गेलेत. हीच ती लेणी आहे जिथे की त्या लेणीला दरवाजा आहे. दरवाजा आहे म्हणजे दरवाजा तो आता राहिलेला नाही आहे. पण जे दरवाजाचे अवशेष होते, ज्या भिंती होत्या त्या भिंती या लेणीला राहिल्यात. इथे डोंगरावरती खूप ऊन आहे आणि झाडींचं प्रमाण वरती गेल्याच्यानंतर कमी आहे आणि काळ्या दगडाचं प्रमाण जास्त दिसते आपल्याला. त्याच्यामुळे जे गरमीचं प्रमाण आहे ते जास्त आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला जास्त उन्हाची सवय नसेल तर डोक्यावरती एक तर कॅप आणा. कॅप नसेल तर तुम्ही रुमाल किंवा काहीतरी बांधू शकता डोक्याला. त्याच्यानंतर तुम्ही काळा गॉगल जरूर वापरा, कारण की डोळ्यांना पण त्रास होतो त्या उन्हाचा. आणि त्याच्यामुळे आपल्याला जर जास्त उंचावर असेल आपण तर आपल्याला चक्कर आल्यासारखे होते किंवा थरथरल्यासारखं होतं. त्याच्यामुळे जरूर गॉगल वापरा वरती आल्याच्यानंतर. पण हां, जेव्हा तुम्ही वरती चढत असाल त्यावेळेस गॉगल कदापि वापरू नका. कारण की जेव्हा आपण वरती चढत असतो तेव्हा गॉगलमधून जे काळे दगड असतात किंवा जे ग्रीप असतात जे आपण पकडून वरती चढतो ते आपल्याला सहसा दिसत नाहीत आणि रस्ते हे निसरडे असतात. त्याच्यामुळे वरती चढताना कधीच गॉगल वापरू नका. जेव्हा तुम्ही थांबलेले असताल किंवा एका ठिकाणी बसलेले असाल त्यावेळेस गॉगल जरूर वापरा. कारण की तुम्ही जेव्हा पूर्ण थकता आणि डोंगरावरती चढता किंवा असं उंचावरती चढता त्याच्यानंतर तुम्ही अचानक उठले की तुम्हाला चक्कर आल्यासारखे होते किंवा थरथरल्यासारखं होतं. त्यामुळे अशा वेळेस गॉगल घालून उठा. त्याच्यामुळे तुम्हाला एवढा त्रास जाणवणार नाही. आणि डोक्याला जरूर बांधा, त्याच्यामुळे उन्हाचा त्रास देखील तुम्हाला जाणवणार नाही.
तिन्ही लेण्या पाहून आलोत आणि आता आपण इथे बसलोत। या लेण्यांचा इतिहास असा आहे, जेव्हा की पुणे, शिरवळ आणि कोल्हापूर हा जो व्यापारी मार्ग होता, या व्यापारी मार्गाने जे व्यापारी लोक जात असायचे त्यांच्या निवासासाठी किंवा त्यांच्या मुक्कामासाठी या लेण्यांमध्ये ते आराम करायचे। परंतु या ज्या लेण्या होत्या या इसवी सन 1ल्या ते 3ऱ्या शतकामध्ये बांधण्यात किंवा कोरण्यात आलेल्या होत्या। या लेण्यांचं म्हणजे की या लेण्यांचं खरं कारण असं होतं की जेव्हा बौद्ध भिक्खू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे किंवा त्यांना जिथे आराम करायचा असेल किंवा जिथे मुक्काम करायचा असेल तर त्यांच्या सोयीसाठी या लेण्या बांधण्यात आलेल्या होत्या। ज्या ठिकाणी ते बौद्ध भिक्खू राहायचे किंवा मुक्काम करायचे किंवा साधना करायचे, त्याच्यामुळे या लेण्या कोरण्यात आलेल्या होत्या। त्याच्यानंतर हळूहळू पुढील काळामध्ये या लेण्यांचा वापर हा व्यापारी मार्गावरती जे व्यापारी प्रवास करायचे त्यांच्या देखील राहण्यासाठी किंवा आरामासाठी या लेण्यांचा वापर करण्यात आला। अशा बऱ्याचशा मोठमोठ्या लेण्या आपल्याला सह्याद्रीच्या रांगांमध्ये बघायला मिळतात आणि ही लेणी अक्षरशः पुण्यापासून एक 20 ते 25 किलोमीटर अंतरावर आहे। कात्रजपासून फक्त 8 किलोमीटर अंतरावरती या लेण्या आहेत। जेव्हा तुम्ही शिरवळला जाता, जेव्हा तुम्ही खेड शिवापूरच्या रोडनी सरळ पुढे येतात, त्याच्यानंतर बोगदा क्रॉस केल्याच्यानंतर 2 किलोमीटर अंतरावरती आपल्याला ही लेणी किंवा हा डोंगर बघायला मिळतो। इथून आपण गडवद या गावामध्ये जर आलो तर तिथून 2 किलोमीटर जेव्हा आपण आतमध्ये येतो तेव्हा राईट साईडलाच आपल्याला कडजाई देवीचा हा डोंगर दिसतो आणि या डोंगरावरती त्या लेण्या आहेत, ज्या की या लेण्या फक्त 4 ते 5 वर्षांपूर्वी लोकांना माहिती झाल्या किंवा कळाल्या। डॉक्टर मराठे जे इतिहास विभागाचे अभ्यासक आहेत त्यांनी या लेण्या पाहिल्या आणि त्याच्यावरती या लेण्यांवरती त्यांनी लेख लिहिले। जेव्हा या लेण्यांचे लेख माहिती झाले लोकांना, त्याच्यानंतर इथे लोकांची येण्याची संख्या वाढली, कारण की यापूर्वी या लेण्या इथे आहेत हे कोणाला माहिती नव्हतं, कारण की या लेण्या खूप लुप्त आहेत आणि जाण्यासाठी अत्यंत विचित्र रस्ता आहे, अत्यंत डेंजर रस्ता आहे, त्याच्यामुळे इकडे जाण्याचा कोणी प्रयत्न केला नाही। त्याच्यानंतर डॉक्टर मराठे यांनी या लेणीबद्दलची माहिती किंवा या लेणीबद्दलची जागा, ठिकाण हे सर्व माहिती केलं आणि हे आपल्याला माहितीसाठी काही पेपर्समध्ये किंवा काही न्यूजवरती सांगितलं। त्याच्यापासून या लोकांना माहिती झाली आणि त्याच्यानंतर इथे लोक येण्याची सुरुवात झाली। परंतु इथे जर तुम्हाला यायचं असेल तर एकटेच चुकून देखील येऊ नका, कारण की हा सरळ निसरडा डोंगर आहे। तुम्ही बघू शकता खाली जंगल आहे, खाली सुरुवातीला झाडी लागते आणि त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा वरती बघता तेव्हा वरती सरळ असे पाषाणाचे काळे काळे दगड आहेत, जे की उन्हामध्ये प्रचंड गरम होतात आणि त्याच्यामुळे आपल्याला चालता येत नाही किंवा आपण निसरतो, घसरतो आणि हे पूर्ण गवत देखील वाळल्यामुळे या गवतावरून देखील आपला पाय घसरू शकतो आणि आपण खाली घसरत जातो। त्याच्यामुळे जर येत असाल तर 2-3 जण मिळून या आणि एकत्र असं चढत आपण ट्रेकिंग करू शकतो। एकटा असेल तर बिलकुल ट्रेकिंग करू नका, लांबूनच। आणि इथे येण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे की आपण ज्या लोकांना माहिती नाही आहेत अशा ठिकाणाबद्दलची माहिती लोकांना व्हावी, लोकांना कळावं की आपल्या महाराष्ट्राचा इतिहास किती मोठा आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये किती ऐतिहासिक वास्तू आहेत ज्या की बऱ्याच लोकांना अजून माहिती देखील नाही आहेत। तर असे ठिकाणं आपल्याला दाखवणं, आपल्या समोर आणणं, आपल्यासमोर एक्सपोज करणं हे आमचं ध्येय होतं। त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी आलो होतो आणि मी एकटाच आलो नाहीत, माझ्याबरोबर 2 यूट्यूबर्स पण आहेत। सो आम्ही तिघांनी मिळून हा प्रयत्न केला की या लोकांना माहिती होतील, नवीन ठिकाणं, आपला महाराष्ट्राचा इतिहास कळेल, जे की आपले सह्याद्रीच्या ज्या डोंगर रांग आहेत त्याच्यामध्ये काय काय दडलेलं आहे, काय काय लपलेलं आहे, हे सगळं आपल्याला आपण एक्सप्लोर करणार आहोत, ते सगळं आपण दाखवणार आहोत तुम्हाला। त्याच्यासाठी सुरुवात आपण पुण्यापासून केली आणि आज या ठिकाणी आलेलो आहोत। आपला पर्पस एकच आहे की महाराष्ट्रात जे ऐतिहासिक वास्तू आहेत, जे ऐतिहासिक कलारचना आहेत ते लोकांपर्यंत जाव्यात, लोकांना कळाव्यात आणि लोकांनी त्याचा आदर करावा, ही गोष्ट आपण लोकांपर्यंत पोहोचवायची। त्याच्यामुळे आपण इथे येण्याचं एक ध्येय होतं आपलं, ते आपण पूर्ण केलेलं आहे आज। आणि आता आपण त्या लेण्या पाहिलेल्या आहेत। पहिली जी लेणी होती ती चढण्यासाठी प्रचंड कठीण होती। आतमध्ये गेल्याच्यानंतर ती लेणी अर्धवट कोरली, त्याची जी स्ट्रक्चर होतं पूर्ण ते अर्ध्यावरती आपल्याला दिसतंय। त्याच्यानंतर शेजारी जी दुसरी लेणी होती त्या लेणीला दरवाजा होता, अशा प्रकारचे अवशेष तिथं आढळत आहेत आणि त्याचा अभ्यास केल्याच्यानंतर असं लक्षात आलं की त्या लेणीला दरवाजा होता, पण त्याचे जे अवशेष आहेत ते गेले, त्याच्यामुळे जो अर्धा दरवाजा आहे तो आपल्याला अजूनही तिथे बघायला मिळतो। आणि त्याच्यानंतर आतमध्ये थोडंसं तुम्ही पुढे गेल्याच्यानंतर तुम्हाला तिसरी लेणी दिसते की ती अजूनही लोकांना माहिती नाही आहे। तुम्हाला मी दाखवली, त्या डोंगराच्या मध्ये होती ती आणि तिथं जायला बिलकुल रस्ता नाही आहे, मध्येच ते काटेरी झाडं आहेत, त्याच्यानंतर पूर्ण अशी उभी झाडी आहे, पूर्ण काळे पाषाणाचे दगड आहेत आणि तो पूर्ण सरळ आहे। त्याच्यामुळे तिथं जाण्याचा प्रयत्न अजून देखील कोणी केला नाही आणि आम्ही तिथे जाण्याचं रिस्क घेतलं नाही, कारण की ती लेणी अजून देखील कोणाला माहिती नाही आहे आणि आम्ही 3 लेण्या म्हणून बघायला आलतो, पण आम्हाला ती चौथी दिसली आणि ती देखील अर्धवट आहे। परंतु तिथे जायला आम्हाला मिळालं नाही, कारण की तिथे जाण्यासाठी रस्ताच नाही आहे, पूर्ण सरळ दगड आहे तिथे, त्याच्यामुळे आम्ही तिथे गेलेलो नाही आहेत। पण नेक्स्ट टाईम जर बरीच लोक आलोत आम्ही तर तिथे जाण्याचा देखील प्रयत्न करणार आहोत। आपण चालत आता दक्षिण बाजूस आलोत, परंतु जी तिसरी लेणी होती, जी सर्वात मोठी, ती आपल्याला अजून मिळालेली नाही आहे। सो आपण तेच शोधतोय। त्याच्यासाठी आपण पूर्ण डोंगर फिरलोय,
पण आपल्याला ते अजून सापडलेली नाही आहे. सो बघूयात, कारण की दक्षिण बाजू तर आपली पूर्ण झालेली आहे. आता आपण पूर्वेकडे जाणार आहोत. डोंगराच्या एकदम वरती आलोत आणि तुम्ही बघू शकता हे मागे रस्ता इकडे. आणि जे आपण म्हटलं होतं पाण्याच्या टाक्या 2 ज्या होत्या, ज्या मॅपमधून आपल्याला दिसतात, तर त्या टाक्या इथे आहेत मागे. तिथे मी जातोय आता. इथे या माणसं येऊ शकत नाहीत, पण इथे या गायी आणि म्हशी आल्यात. आणि जे आपल्याला मॅपमधून दिसत आहेत त्या ज्या आहेत त्या या टाक्या आहेत. तुम्ही बघताय ही जी आहे पाण्याची ही टाकी, ही आपल्याला पूर्ण गुगल मॅपमधून जर आपण टाकलं तर 3D मॅपमधून ही आपल्याला पाण्याची टाकी दिसते. ही एक दिसते आणि इथे शेजारी ही दुसरी टाकी एक आहे. ही टाकी देखील आपल्याला दिसते. याच्यामध्ये अजून देखील पाणी आहे, तुम्हाला दिसत असेल. अजून देखील या पाण्याने भरलेले आहेत. या 2 टाक्या आपल्याला गुगल मॅपमधून दिसतात वरून. आपण जेव्हा वरती आल्याच्या नंतर आपल्याला हे जे दिसत आहे तुम्ही, हे पाणी अडवण्यासाठी असे खड्डे केलेले आहेत आणि याच्यामध्ये झाडं लावलेले आहेत. हे ज्या संस्थांनी केले त्यांना खरंच थँक्स, कारण की त्यांनी इथे एवढे वृक्ष लागवड केलेली आहे आणि त्याच्यासाठी यांनी इथे पाण्याची पण व्यवस्था केलेली आहे. हे झाडं पण लावलेली आहेत. त्याच्यानंतर त्यांना आधार म्हणून हे लाकूड पण लावून ठेवलेलं आहे शेजारी. त्याच्यामुळे मस्त सुविधा केलेली आहे इथे वरती. पण ही आहे डोंगर उतरताना. जेव्हा आम्ही मागच्या साईडनी डोंगर उतरलो तर तिकडे ही सोय केलेली आहे, परंतु ज्या साईडला ज्या लेण्या आहेत तिकडे अजिबात काही सोय नाही आहे, तिकडे रस्ता पण नाही आहे. पण ही जी आहे ही डोंगराची बॅक साईड आहे आणि बॅक साईड ही डोंगराची म्हणजे हे तुम्ही बघू शकता. हा जो आहे पुणे सातारा हायवे, या साईडला हे झाडं लावलेली आहेत सगळी. ही सगळी मागे बघता ही सगळी या साईडला झाडे लावलेली आहेत.